गोळे काय बोलायचं सुरुवात नाही तसं नाही. काय सांगायचं गॅप का पडला नाही गॅप का पडला तसं नाही पण काय सांगायचं की नमस्कार मित्रांनो वेलकम टू द व्लॉग आणि अगेन हा अगेन रिटर्न वन्स अगेन परत एकदा हा ते सगळं बोललो पण त्यानंतर काय बोलणार की आम्ही कुठे चाललोय घाटकोपरला का आलेलो मला कॅमेरा आणायचा होता आणि हे लोक बोलले कार काढतो तर आम्ही येतो आणि गोविंद फ्लो शूट करणार जे होईल ते ठरवून थोडी काय होईल तसं नाही पण एक ऍटलीस्ट आपला इंट्रो ठरावा काहीतरी असं आपण बोलावं. ते म्हटले नाही आम्ही नाही येणार मग ते बोलले अरे ब्लॉग शूट करायचा आहे आपला ब्लॉग चालू करायचा आहे. पण तुम्हाला माहितीच नव्हतं ब्लॉग शूट करणार होतो मी आता. खोटं का म्हणत होतो गोळे ऑनेस्ट आपल्याला ऑनेस्ट व्हिडिओ करायचा आहे. काय चुकीचं बनवता रे तुम्ही लोक. मग आपण असं काय ठरवू चालू आहे ही मला काळोखात पण फोकस केलं याने. अरे तो तू आहे आपला हा आहे गोळे. तेव्हा काय आहे का मी मग आपण सुरुवात करू की नमस्कार मित्रांनो वेलकम टू द व्लॉग आणि आणि आम्ही आता सुरू करतोय एक नवीन एक्सपेरिमेंट ज्याच्यात काय बोलायचं म्हणजे काय बोलायचं की नमस्कार मित्रांनो वेलकम टू द व्लॉग. आम्ही 100 डेज 100 व्लॉग टाकणार आहे मी 100 डेज चॅलेंज किती कुठे आला 100 डेज चॅलेंज ज्याच्यात मी 100 व्हिडिओ टाकणार आणि हे लोक मला 100 गिफ्ट देणार आहेत. आम्ही मला एखादी अफवा सांग बाबाजी. फ्लॅश लावतो तर अम्माई कुठे आम्ही कुठे हा मोठा प्रश्न आम्ही त्यात पण लय काळ दिसतोय. बोल आम्ही अरे आम्ही काय काय बोल तू तुझ्याकडे गर्लफ्रेंड आहे आम्ही आता बोल बाबाची अफवा अशी आहे की बाबा एकदा लग्नाला गेलेला आणि बाबा एकदा लग्नाला गेलेला आणि आम्हाला असं कळलं तिकडे खीर खातोय तो त्याला खीर आवडली ब्लॅकआउट घ्यायची तर ऍड आली युट्यूबवर ऍड आली तर बाबा तिकडे खीर खात होता आणि तो खीर खात होता काट्या चमच्याने. का बोलतो हा काट्या चमच्याने काट्या चमच्याने बाबा खातो ना मग. तर ही एक पहिली अफवा आहे. आपण असे 100 अफवा 100 दिवसांना एक नवीन चॅलेंज बाबा या व्हिडिओ मध्ये 100 व्हिडिओ तर असणारच 100 ब्लॉग असणार त्याशिवाय बाबाच्या 100 अफवा असं आपण एक वेगळं चॅलेंज करू यातच. म्हणजे त्यासाठी 100 दिवस आम्हाला भेटावं लागणार. इंडिया हारली. तर मित्रांनो आता 100 पिक्चर पाठांतराचे 100 डायलॉग 100 पिक्चर 100 डायलॉग म्हणजे गोळीला पण भेटावं लागणार. पिक्चरचे 100 डायलॉग पण येतील. तो ओमकार गोळे असेल फक्त एकच बकुळा नामदेव घोटाळे. बकुळा नामदेव घोटाळे नाहीतर जत्रा. तुला आठवते की नाही माहित नाही पण मला एक गोष्ट आठवते की गोळ्याला आम्ही कॉलेजमध्ये आंघोळ्या बोलायचो आंघोळ्या कारण गोळ्या आंघोळ नाही करायचं केसाची वाकडे तिकडे हात टाकला की अडकून राहायचं. आंघोळ केली का नाही आंघोळीला टाइम मिळतोय. तर आता आमच्या इथे दुसऱ्या मैत्रिणीचा फोन येतोय पूजा नाडेकर. हॅलो हा भाई येतोय 5 मिनिटात पोहोचणार आहे. मॅम ऑन द वे कसं वाटतंय डॉक्टर इथे मांडीवर बसलीस चांगलं वाटतंय. पूजा चालेल ना तुला व्हिडिओ घेतले तर हा कुठे टाकणार आहे? मी ही कचऱ्याच्या डब्यात टाकणार आहे युट्यूबवर टाकणार आहे. टाकू ना पूजा. कसा होता पूजा तुझा आजचा दिवस? लय रक्त काढलं काय डॉक्टर की कसा आहे कसाही एक पाय शिवला एक पोट शिवलं. आयसीयू होती आज पण. आयसीयूलाच असते. अरे बापरे. मग काय काय केलं आज पूजा? काय नाही केलं. तुझा काहीतरी केलं असेल ना आज जाऊन. तुला एक शिलाई मशीन गिफ्ट करू. System of this. कपडे नाही शिवत रे कपड्याचे आतले अवयव शिवते. ओ बाबा आणि हे जरा गोळ्याचं तोंड शिव ना बड्डेला रेकॉर्डिंगच चालू नव्हता केलेला बंद झाले. सवय सुटली ना. हा तर काय म्हणत होतो त्या मम्मीच्या आधी ना बड्डेच्या आधी
ते वारीचे ब्लॉग कधी edit करणार? तुझ्या वारीला पण ब्लॉग केले फुटेज सापडत नाही ब्लॉग एडिट करायला तयार आहे मी फुटेज माझ्याकडे आहेत. हा मग कर ना एडिट कशाला थांबलाय तर आमची एक्झाम होती इन शॉर्ट आणि मी त्याला वेळा वेळा चिडवत होतो असं वेडा. आज पण मार खायचा तुला बोलो मी त्याला वेडा आणि असं बोलून तर तो माझे केस खेचत होता खूप जोर जोरात केस खेचत होता आणि मारत होता मला आणि तो व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळेलच बघे जुनीवाली व्हिडिओ जेव्हा हे केस कशामुळे कळले तुझे हा हा बाबा बघताय आम्ही हा येडा ह्याच्यामुळे बाबा माझी केस गेली ह्याच्यामुळे ह्याने असे खेचले माझे केस तर ते वरचे इथून गेले एवढे गेले केस या आराम बाबा, तुझ्या आई- पोरांचं फक्त वय वाढले बुद्धी अजून तेवढीच आहे सगळ्यांची बुद्धीत काय वाढत नाही आम्ही ते आपण व्हिडिओ रिक्रिएट करूया चालू ये रे आम्ही थांब त्याला वेळा तर बोलू दे आधी हेच हा फाऊल आहे ह्याच्यावर मी आक्षेप घेतोय हा फाऊल आहे हिला वाटलं तो पैसे भरतोय हिला वाटलं तो पैसे भरतोय ते त्याला पाठवते तो बोलतो मी कॅश ऑन डिलिव्हरी केली मी कधी ऑनलाईन पेमेंट नाही करत झोमॅटोला कारण की आपले मस्करी नाही काय आलं लय थकलेला दिसते दादा दिवस जरा काय म्हणतो काय कसं आहे काय आलं काय ना 100 व्हिडिओ ये दादा मला 50 दिवशी वेळ काटे बरोबर आहे हेल्मेट पाडलं एखादा माणूस कामावर ना आलाय त्याच्या गाडीची वाट लावतायत हेल्मेट पाडत तो आहे गाडी चालत झोपत आलाय गाणी ऐकत आहे हे जाऊ दे काढून ठेवतोय बाय पूजा मंत्रालयात साखरपुडा होता. पप्पा गेली की तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू द व्लॉग आणि माहिती असं मध्येच अचानक बोलतो की वेलकम टू द व्लॉग तर अचानक एक असंच चॅलेंज घेतलं आहे बघूया होते नाही होतं म्हणजे करायचंच आहे नो डाऊट 100 डे 100 व्लॉग्स बघूया होते का म्हणजे मला असं वाटतं की आता मला हे इतर कोणासाठी करण्यापेक्षा मी माझ्यासाठी करतो आहे मला वाटतं नाही करावं असं म्हणून मी आता करतो आहे आणि बाकीच्या लोकांनी पण केलं ह्याच्यात नवीन काय हे काय ते काय सगळ्या गोष्टी बाजूला बस आता मला वाटतं नाही करायचं आहे मग आणि हळूहळू गोष्टी सांगेन की आता मला वाटतं फार खूप कितीतरी वर्षानंतर कदाचित आज व्हिडिओ जाईल तर या एवढ्या याच्यात काय काय गोष्टी झाल्या कशा काय गोष्टी झाल्या कसं सगळ्या गोष्टी बदलल्या चांगल्या कशा झाल्या सगळं काय झालं सगळं तुम्हाला सांगेन तर स्टे ट्यून मित्रांनो आणि येस आपल्या ब्लॉगला सुरुवात झाली आहे आणि आय होप काय आवडेलच तुम्हाला तर फक्त सपोर्ट करा म्हणजे घरून बोलू नका अरे चांगलं गेलं किंवा मेसेज करून बोलू नका चांगलं गेलं तिथेच कमेंट करा तिथेच कमेंटवर सांगा आवडलं नाही आवडलं जे काय असेल ते आपण बोलू भेटू डायरेक्ट तर अशा सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो आणि बस आता सगळ्या गोष्टी करायच्या आहेत नो मॅटर वॉट आता पाठी नाही सारखायचं 100 डे 100 व्लॉग्स लेट्स डू दिस बाय मित्रांनो वेलकम टू द ब्लॉग आणि आता संध्याकाळचे वाजलेत 6:15 तर सकाळपासून जरा घरच्या थोड्या गोष्टी चाललेल्या म्हणजे घरचं थोडं काम चाललेलं त्यामुळे फारसा व्हिडिओ करता आला नाही आणि कसं आहे की हे डेली ब्लॉगला मी पण जास्त यूज टू नाही आहे तर हळूहळू मी शिकतो आहे की सतत आपण जिथे जाऊ तिथे आपला कॅमेरा घेऊन तिथे सतत बडबडत राहणार तर हळूहळू शिकेन आणि त्यानंतर मग संध्याकाळी बोलतो दुपारी आम्ही घरून निघालो सगळं माझं काम आवरलं एक छोटंसं अजून एक काम होतं माझं ते एक मी केलं आणि त्यानंतर मग तिथून आम्ही इथे आलो इथे म्हणजे कुठे आलो तर इथे आम्ही आलो आता मीरा रोडला आलो आहे आशिषच्या घरी तर काय पुढच्या आपापल्या कामाला लागू आता काय करणार आता आम्ही करणार स्क्रिप्टिंग थोडंसं जे त्या दिवशी एक आम्ही स्टोरी लिहित होतो त्याची थोडीशी त्यात थोडे चेंजेस
त्या दिवशी आम्ही एक स्टोरी लिहित होतो, त्यात थोडेसे चेंजेस आहेत ते आता करायचे आहेत आणि त्यात आम्ही एकत्र बसून करू आणि मग त्यानंतर मे बी मी आज संध्याकाळीच व्हिडिओ एडिट करायला घेईन. तर आता आम्ही जसं मगाशी तुम्हाला सांगत होतो की आता आम्ही थोडंसं लिहायला बसले, तर थोडंसं स्क्रिप्ट रायटिंग करीन आणि त्यानंतर मग थोडं विचार करीन कसं काय काय करायचं, शूट कधी करायचं आहे, एखादी तारीख ठरवीन आणि मग पुढे बघू आपण कसं काय होतं ते. तर मला असं वाटतं की आता आम्ही जर कामाला लागलो तर आपण कामाकडेच लक्ष देऊया. तुला काय वाटतं आशिष? अशा वेळेस मी कॅमेरा बंद करतो आणि कामाकडे मोबाईल नाही सुरू करत, मोबाईल पण व्हिडिओ कॉल पण सुरू नाही करत. अशा वेळेस मी सगळं बंद करतो आणि येस मित्रांनो, आता आपण आपल्या कामाला लागूया आणि एकदम जिद्दीने चिकाटीने आपलं काम करूया. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे, तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा. काय आलं? नाही खिडकी नाही उघडी. तर असं सगळं आहे आणि फार सुंदर असं काम सुरू आहे. आम्ही कामाला बसतोय. टाकायचं नाही मी तर टाकणार बाबा. तुझ्या डेली ब्लॉगच्या नादापायी तो आमचाच घोडा लावशील. घोडा? कुटी कुटी बैल लावणार, बैल तो बी नांगरा सकट. दादा मित्रांनो, आता आहे बघा वाजलेत किती, 7:47 म्हणजे 7:47 झालेत. वॉलपेपर चांगला आहे 7:47 झालेत मित्रांनो. तर आता आम्ही कामाला लागतोय. 8:30 पर्यंत तरी आमचं एक स्क्रिप्टचं पूर्ण काम होऊन जाईल असं मला वाटतं आणि त्यानंतर बाकीचं पुढचं करू. हळूहळू तुम्हाला सांगतो कशी प्रोसेस असेल काय असेल. तोपर्यंत तुम्ही बघत राहा मला. थँक्यू. दिसत नाही तू असं आहे ना मासे. आई कुठली लाईट तुझ्या तोंडावर पडत नाही. हा